मस्त छान संध्याकाळ झाली होती आणि क्लायमेटही खूप छान झालं होतं, जसं की पावसाच्या आधीचं असतं ना तसं. आणि मला ते भयंकर आवडतं. सो आज डोक्यात, आज नाही खूप दिवसांपासून एक डोक्यामध्ये गोष्ट होती, ती करायची होती, तर ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण म्हटलं त्याआधी मस्त फक्कड अशी कॉफी प्यावी म्हणून दूध गरम करायला ठेवलं आणि मग ती जी काही गोष्ट करायची होती ती तुमच्याबरोबर शेअर करायला चालू करणार आहे. सो तुम्ही बघितलं असेल की मार्केटमध्ये ना खूप सारे असे छान छान आजकाल जी किचनमधली भांडी असतात ती आलेली आहेत आणि टायटलवरूनही तुम्हाला समजलं असेल, थंबनेलवरून म्हणजे की समजलंच असणार आहे मी काय करते. सो इथे हे जे डब्बे आहेत किंवा काही भांडी आहेत ती ऑलमोस्ट 13 वर्ष झालेली आहेत, म्हणजे त्याला तर लग्नातली आहेत. आणि मला यातलं एक चहा साखरेचं जे आहे तर त्याच्यात कॉफीचं होतं, तो नाही राहिला, तेव्हा खराब झाला होता, क्रॅक आला होता, म्हणून मी तो बरंच आधी टाकून दिला. आणि हे 2 राहिले होते, तर म्हटलं तर ह्याला काहीतरी करूया, तर ह्याच्याबरोबर बाकीच्या भांड्यांना पण करणार आहे. तर इथे मी तुम्हाला जे दाखवलेलं आहे चॉपिंग बोर्ड वगैरे, तर तो आधी लाकडाचा होता, त्याच्यावर मी तो स्टीलचा रिप्लेस केलेला आहे. आणि जे काय 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 तुम्हाला दाखवते ते सगळं मी मेकओव्हर करणार आहे. इथे हा स्टीलचा डब्बा जो आहे मसाल्याचा, त्याला पण मी करणार आहे छान असं काहीतरी कायापलट. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. कधी कधी काय होतं ना, आपण एखादी गोष्ट ऑनलाईन बघतो आणि लगेच ती मागवून टाकतो, पण आपल्याकडे घरामध्ये कुठल्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यामधून काही बनवू शकतो का, तर हा माझा अट्टहास असतो. सो मी आता इथे चालू करते की तुम्हाला दाखवते या 2 डब्यांबरोबर जे चहा साखरेचे आहेत, तर मी त्याच्याबरोबर तुम्हाला दाखवते काय करणार आहे. सो इथे त्याच्यासाठी मी इनॅमल पेंट, म्हणजेच हे आपले ऑइल पेंट जे असतात तर त्याचा यूज करणार आहे. आणि असंच प्रायमरी बेसिक कलरमधूनच मिक्स अँड मॅच करून असे हे कलर्स जे आहेत ते मी तयार करते. म्हणजे येलो, ब्लू, रेड, व्हाईट अशा ह्या 4 बेसिक कलरमधूनच मी हे जे सगळे कलर्स आहेत ते तयार करणार आहे. स्टीलवर ना कधी पण ॲक्रेलिकपेक्षा एनामल पेंटच यूज करायचे, कारण ते जास्त वेळ राहतात आणि काही लवकर स्क्रॅच वगैरे येत नाही त्याला. आणि इथे आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा पहिला कोट देऊन घ्यायचा आणि लागलाच तर सेकंड कोट करायचा. मला काही गरज पडलेली नाही आहे, मी ऑलमोस्ट एकदाच असा कलर केलेला आहे की म्हणजे काही वाटलेलं नाही आहे मला तिथे की कलर करावा. पण तुमच्यावर आहे तुम्हाला कसा कलर करायचा आहे, 2 कोट 1 कोट ते. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला वॉर्निश लावायला विसरू नका, मी इथे दाखवलेलं नाही आहे तुम्हाला. आणि मग इथे कार्बन पेपरच्या मदतीने मी हे जे कोट लिहिलेला आहे तो त्या डब्यावर ट्रान्सफर करून घेतला. आणि परत एकदा ब्लॅक कलर जो आहे ऑइल पेंटच म्हणजे एनामल पेंटचाच, त्याने हे जे स्लोगन आहे ते लिहून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं ते स्लोगन त्याच्यावरती लिहू शकता किंवा असंच प्लेन जरी ठेवलं तरी चालणार आहे. चला तर मग आपण आपल्या पुढच्या DIYकडे वळूयात. तर इथे मी हा मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे माझा, आणि तो पण ऑलमोस्ट त्याला पण भरपूर वेळ म्हणजे वर्ष झालेली आहेत. तर मला ते बघून बघून बोर झालं होतं आणि एवढे छान छान आपण ऑनलाईन बघतो ना की असं वाटतं अरे आपल्याकडे पाहिजे, म्हणून म्हटलं चला घरातच करूया. तर यालाही मी इथे कलर देऊन घेतलेला आहे आणि इथे एक फ्लावरचं असं डिझाईन करून ते परत एकदा कार्बन पेपरच्या मदतीनेच त्याच्यावर ट्रेस करून घेतलेलं आहे. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, ॲक्च्युली इथे मी ब्लू कलरचा कार्बन पेपर वापरला आहे, पण येलो कलरचा कार्बन पेपर असेल ना तर तो जास्त बेटर, कारण मग ब्लू प्रिंट जी आहे इथे थोडीशी दिसते तुम्हाला, तर ती तशी उठत नाही त्याने. आणि माझ्याकडे होता पण तो मला ॲक्च्युली सापडला नाही आत्ता. सो त्याच्यानंतर मी त्या फुलांना व्हाईट कलर केलेला आहे आणि फुलांच्या मध्ये जे आहे ते येलो डॉट दिलेले आहेत. सो हे खूप छान दिसतंय, मला आवडलेलं आहे. आता नेक्स्ट DIYसाठी इथे मी या माझ्याकडे काचेच्या बरण्या आहेत 3, तर म्हटलं बरं झालं छान 3च आहेत आणि सेम साईजच्या आहेत. सो इथे मी त्याचं झाकण जे आहे त्याला बरोबर मधोमध होल करून घेतलेलं आहे आणि बरण्यांवरचे लेबल पण काढून घेतलेले आहेत. सो इथे होल मी करून झाल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला ना थोडासा तो म्हणजे पत्रा जो आहे तो थोडासा दिसतोय तुम्हाला, मी ठोकून घेतलेला आहे, म्हणजे तो फ्लॅट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर
इथे एक सेलोटेप अशी अशा पद्धतीने लावून घेतली आहे. सेलोटेप नाही, मास्किंग टेप अशा पद्धतीने लावलं आहे की मला ती बाजू ओपन हवी आहे, तर ते तुम्हाला पुढे कळेल. तर आता इथे मी पूर्ण जेसो लावून घेतलेला आहे आणि जेसो लावल्याशिवाय ना बिलकुल पुढची स्टेप करायची नाही आहे, पेंट करायचा नाही आहे. तर पूर्ण जेसो लावला, त्या वाळल्यानंतर झाकणालाही लावून घेतलेला आहे आणि पूर्ण वाळून झाल्यानंतर त्याच्यावरती मी ॲक्रेलिक कलर करून घेतलेला आहे. तर इथे पण अगेन मला जसे कलर्स डोक्यात होते ना, तर तसेच मी करून घेतलेले आहेत आणि कलर वाळल्यानंतर 2-2 कोट केलेले आहेत आणि कलर वाळून झाल्यानंतर त्याला वॉर्निशही करणार आहे. वॉर्निश मस्ट आहे, ते विसरायचं नाही आहे, नाहीतर काही उपयोग नाही, कलर प्रोटेक्ट राहणार नाही आणि थोडं गडबड होऊ शकते. आता इथे मी सेम प्रपोर्शनमध्ये मोल्डेड क्ले घेतलेला आहे आणि त्याचे मी इथे असे शेप बनवून घेते आहे, ते पुढे कळेल तुम्हाला. आता इथे मी हा स्क्रू घेतलेला आहे आणि तो पण साईज तुम्ही बघितला किती आहे, जास्त मोठा नाही घेतलेला आहे आणि तो त्या मोल्डेड क्लेमध्ये अशा पद्धतीने बसवून घ्यायचा आहे, फिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही बनवू शकता. मी इथे अशा पद्धतीचा शेप बनवून घेतलेला आहे. सो त्याच्यानंतर इथे मी गोल्डन पेन जो होता माझ्याकडे, त्याने इथे मी छान असं टी, कॉफी आणि शुगर असं लिहून घेते. म्हणजेच काय, तर हे आपले टी, कॉफी आणि शुगरचे म्हणजे कंटेनर्स जे आहेत ते छान रेडी होणार आहेत. सो मला हे खूप आवडलेलं आहे याचा आउटकम. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि इथे मी तुम्हाला दाखवते वॉर्निश मी करून घेते आणि हे वॉर्निश जे आहे हे मी आपलं नॉर्मल जे वुडनला जे आपण म्हणजे वूडला जे वापरतो ना, तर तेच घेतलेलं आहे, कारण ते थोडं थिक असतं. सो ते जास्ती चांगलं, जास्त दीर्घकाळ राहील म्हणजे म्हणून. सो आता इथे जो स्क्रू होता तो बसवून घेतलेला आहे आणि त्याला बोल्ट लावून घेतलेला आहे, नट बोल्ट काय म्हणतात ते. सो ते फिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि आपलं छान झाकण तयार झालेलं आहे. आणि हा जो मास्किंग टेप आहे तो काढून टाकलेला आहे, म्हणजे आतमध्ये किती प्रमाणात काय आहे ते आपल्याला समजणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला अर्थातच आवडलेला असणार आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका. तर आता आपण पुढच्या DIYकडे वळूयात. तर त्याच्यासाठी मी इथे कुकीजचा जो आपला कंटेनर असतो तो घेतलेला आहे आणि इथे अगेन मी एनामल पेंट घेतलेला आहे आणि माझ्या आवडीनुसार इथे कलर करून घेतलेला आहे. त्यानंतर असं म्हणजे तो पीच पिंक कलर करून घेतलेला आहे. त्यानंतर तो कलर अप्लाय केलेला आहे त्याच्यावर. आता इथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की जर काही डाग लागले किंवा काही झालं तर घासायचं नाही आहे त्याला. नॉर्मल जो स्पंज असतो त्याने धुवून काढायचं आहे. खूप घासलं तर स्क्रॅचेस येऊ शकतात, पण स्पंजने नॉर्मल आपल्याला हे वॉश करायचं आहे. आता जर तुमचा पेंट आहे जो तुम्हाला असं वाटलं की तिथे चुकून लागला आहे किंवा तिथे नव्हता लावायला पाहिजे, तर लगेचच ओला असताना टर्पेंटाईनने तो पुसून घ्यायचा अशा पद्धतीने कॉटन बडने आणि लगेच कापडाने पुसून घ्यायचा, म्हणजे सगळं स्वच्छ होतं. जर ड्राय झाल्यावरती केलं तर निघणार नाही. तर ही एक टिप होती छान. आता त्यानंतर ना मला इथे स्टेन्सिल हवं होतं, तर स्टेन्सिल तर मी आणू शकत नव्हते. तर मग मी इथे काय केलं, मोबाईलवरच एखादं असं छानसं स्टेन्सिल्सचं ड्रॉइंग बघितलं आणि ते ट्रेस करून घेतलं. आता दिसतंय त्या पद्धतीने आणि जिथे जिथे सी लिहिलेलं आहे ना, तर तो पोर्शन फक्त कट करायचा. तर आता हे जे पेपरवरती काढून घेतलेलं ते मी खाली असं स्टिक करून घेतलं आणि वरती माझ्याकडे असं शीट होतं प्लास्टिकचं, तर ते मी त्याच्यावरती स्टिक करून घेतलं. स्टिक केल्याने काय होणार आहे ना, हलणार नाही आणि जे आहे आपलं म्हणजे आपल्याला जे कट करायचं आहे ते तिथेच फिक्स राहणार आहे. सो ते मी ह्या एक शार्प अशा नाईफने कट करून घेते आणि ती नाईफ पण शार्प पाहिजे तरच ते नीट होणार. सो इथे मी अशा पद्धतीने हे स्टेन्सिल बनवून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसेल पुढे. त्यानंतर मी इथे जस्ट एक ट्रायल घेते की इथे नीट पेंट होतं आहे की नाही किंवा काय. तर ऑलमोस्ट नीट पेंट झालेलं आहे. तर आता मी फायनल जे आहे ते इथे मी ह्या डब्यावरती ते स्टेन्सिल्स जे आहे त्याने पेंट करून घेणार आहे. सो इथे 3 कलर घेतलेले आहेत, येलो, ब्लू आणि तो एक रेडिश जो आहे तो बनवलेला आहे. तर ते मी तिथे कलर करून घेते, तुम्हाला दिसेल पुढे की कशा पद्धतीने झालेला आहे आणि खूप छान असा इफेक्ट आलेला आहे याचा. सो इथे बघू शकताय. आणि आता इथे तुम्हाला दिसत असेल की हा जो ब्लू कलर आहे तो रेडमध्ये थोडासा शिफ्ट झालेला आहे. तर ब्रशच्या मदतीने आपण त्याला इथे परत असं नीट करेक्ट करू शकतो, त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही आहे. सो इथे खूप छान होणार आहे. आता मी सगळं पूर्ण करून घेते ते.
तर आता इथे मला एक टूल हवं होतं जे की डॉटिंग टूल आहे, तर ते नव्हतं. तर त्याला मी माझ्या ब्रशला वरती मोती स्टिक करून घेतलेला आहे आणि व्हाईट कलरने असे छान डॉट दिलेले आहेत डब्याला आणि झाकणालाही दिलेले आहेत, कारण जिथे तुम्हाला काही डिझाईन सुचत नाही ना तिथे मस्त हे डॉट्स कामाला येतात. आय होप तुम्हाला आजचे सगळे DIY आवडले असतील. जर आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.